श्री स्वामी समर्थ। हो, चिंता, मानसिक अशांती आणि ओव्हर थिंकिंग सारख्या गोष्टींसाठी श्री स्वामी समर्थ महाराजांनी जे मार्गदर्शन केले आहे ते अत्यंत प्रभावी आणि अनुभवी सिद्ध आहे। चला तर मग पाहूया चिंता दूर करण्यासाठी स्वामी समर्थांचे काही खास उपाय। सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा। रोज सकाळी उठून 108 वेळा किंवा वेळ मिळेल तितका या मंत्राचा जप करा। नाम जप करताना मनात फक्त एकच भावना ठेवा, स्वामी माझ्या चिंतेचं निवारण करतील। हा जप उगाचच नाही, यामागे स्पंदनात्मक म्हणजेच व्हायब्रेशनल शक्ती आहे जी मनाला स्थिर करतं। स्वामी समर्थांची आरती नित्य करा। सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींची आरती म्हणा, दिवा लावा, कापूर लावा। ही क्रिया मन स्थिर करत असून घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते। जर तुम्हाला आरती येत नसेल तर श्री स्वामी समर्थ आरती किंवा समर्थ गुरु राया ही यूट्यूबवरती तुम्ही सर्च करा, तुम्हाला तिथे नक्की मिळेल। स्वामी समर्थांची पोथी किंवा कथाकम ऐका किंवा वाचा। स्वामींच्या चमत्कारांच्या गोष्टी वाचल्याने मनाला एक विश्वास येतो की जर इतरांचं त्यांनी केलं तर माझंही करतील। दररोज निदान 5 मिनिटं त्यांच्या कथेमध्ये रमायचा प्रयत्न करा। मित्रांनो, मी आपल्या चॅनलवरती स्वामींच्या बऱ्याचशा कथा, त्यांचे चमत्कार, त्यांची लीला याविषयीच्या गोष्टी अपलोड करते। जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही या चॅनलवरती पाहू शकता। स्वामींच्या मूर्तीसमोर मन मोकळं करा। जे काही मनात चिंता आहे ती शब्दात न सांगता स्वामींच्या मूर्तीसमोर मनातल्या मनात बोला। म्हणावं, स्वामी माझा भार तुमच्यावरती टाकते किंवा टाकतो, मी आता काळजी करणार नाही, फक्त नाम घेणार। हे आत्मसमर्पण तुमचं मन हलकं करेल। 11 गुरुवारी स्वामींचं नाव लिहा। काय करायचं, एक वही घ्यायची, प्रत्येक गुरुवारी 108 वेळा श्री स्वामी समर्थ लिहा। लिहिताना एकच चिंता डोळ्यासमोर ठेवा आणि त्या नावावर सोपवा। स्वामींच्या मंदिरात जाऊन पाय धरून प्रार्थना करा। दर गुरुवारी शक्य असेल तर मंदिरात जाऊन काही वेळ गाभाऱ्यात बसा, त्यांच्या पायाजवळ बसून डोळे मिटा आणि म्हणत राहा, स्वामी तुम्हीच माझं त्राण। स्वामी समर्थ संकट मोचन मंत्र याचा जप करा। हा मंत्र असा आहे, ओम श्री स्वामी समर्थाय नमः। हा मंत्र मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचारांना दूर करतो। दररोज 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणणं सुरू करा। रात्री झोपण्याआधी चिंतेला स्वामींवरती टाका। झोपण्याआधी मनात विचार करा, आजच्या सगळ्या चिंता, असुरक्षितता मी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करत आहे। आता झोप माझी जबाबदारी नाही, ती स्वामींची आहे। हा विचार झोप शांत करतो। शेवटी स्वामींचं एक वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। या एका वाक्याने असंख्य भक्तांचं आयुष्य बदललेलं आहे। मग तुमचं का नाही बदलणार? तर एकदा हा नक्की उपाय करून पहा। जय जय श्री स्वामी समर्थ। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला जर काही अनुभव आल्यास तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।